अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, भोगी व मकर संक्रांत नंतर जो सण येत असतो त्याला आपण किंक्रांत हा सण म्हणत असतो किंवा साजरा केला जातो. आता मकर संक्रांतीच्या नंतरचा जो दुसरा दिवस असतो त्याला आपण किंक्रांत. बऱ्याचशा लोकांना किंक्रांत बद्दलची माहिती नसते. किंक्रांत या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, आपण मकर संक्रांतीचे व भोगीचे काय महत्त्व आहे ते तर जाणून घेतलेलेच आहोत. बघा, 15 जानेवारी 2026 गुरुवारी ही किंक्रांत आलेली आहे. या दिवसाला करी दिन असेही म्हटलं गेलेलं आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांती नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून तो दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो. तसेच दुसऱ्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून हा दिवस किंक्रांत किंवा करी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये, तसेच यशस्वी होणार नाहीत किंवा त्या कामामध्ये अनेक अडथळे येतील. या दिवशी मकर संक्रांतीचे हळदी कुंकू स्त्रिया करू शकतात. चांगल्या कामाची सुरुवात करू नये, प्रवास टाळावा, देवीची पूजा करून गोडधोडाचा नैवेद्य, तिळगुळाचा नैवेद्य दाखवा. घरात वादविवाद टाळावेत, मन शांत ठेवावे, शांत मनाने सर्वांशी आदराने वागावे, कुलदेवीचे नामस्मरण करावे. मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, परंतु किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालन करावेच लागते. करी दिन म्हणजे अशुभ अशी पूर्वापार मान्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागात या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची सुद्धा प्रथा आहे. तामिळनाडूमध्ये या सणाला मठ्ठू पोंगल असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी इंद्रपूजा आणि अपतेष्टांना गोडाचे जेवण दिले आणि अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर गोड खीर करून ती उतू जाऊ दिली जाते. गाईला देखील खीर खायला दिली जाते. महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला सुद्धा महत्त्व आहे. अशा प्रकारे आपण करी दिन हा साजरा करत असतो. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.